नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भूगोलाच्या काही मूलभूत संकल्पना काय आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने भारताचा किंवा जगाचा नकाशा त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर पृथ्वी कशी दिसते आणि वृत्तजाळी जी आहे याच्याबद्दलच्या जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. साधारणतः विश्व हे कसं आहे, तर या विश्वामध्ये या अंतराळामध्ये अनेक तारे आहेत आणि त्यांचे ग्रह आहेत, उपग्रह आहेत, हे आपणास या ठिकाणी दिसत आहे. या विश्वामध्येच सूर्य आणि ही जी सूर्यमाला आहे, या सूर्याच्या भोवती जे ग्रह आहेत ते आपापल्या कक्षेमध्ये फिरत असतात. या ठिकाणी पृथ्वी आहे, सर्वात मोठा असणारा गुरु हा ग्रह आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येकाच्या कक्षा ज्या आहेत ह्या कक्षा ठरलेल्या आहेत. पृथ्वी जी आहे ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत काय करते, सूर्याच्या भोवती फिरताना आपल्याला दिसते. अशाच प्रकारे हे अनेक ग्रह आहेत, हे ग्रह काय करत असतात, सूर्याच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतात. पण त्यांची एक कक्षा आहे, त्यांचं एक ठिकाण आहे, त्या अंतरावरूनच ते फिरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे प्रामुख्याने 3 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. त्याच्यामध्ये ग्रह, लघुग्रह आणि सूर्यमालेमधल्या छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वतःच्या एका गोलात रूपांतरित होऊ शकते, अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. म्हणजे ग्रह कशाला म्हणायचं, की ज्याला एखादं वस्तुमान आहे आणि ते स्वतःच्याच एका गोलामध्ये रूपांतरित होऊ शकतं. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत असे ज्योतिषी मानतात. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि आणखीनही काही ग्रह आहेत का यांचा शोध अजून सुरू आहे. प्लुटो हा त्याच्या शोधापासून म्हणजे 1930 पासून सूर्यमालेतील नवा ग्रह मानला जात होता. पण 20व्या शतकाच्या शेवटी सूर्यमालेतील बाहेरच्या भागात प्लुटोसारख्या अनेक वस्तू शोधण्यात आल्या. सूर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह अथवा छोट्या वस्तूंभोवती फिरतात त्यांना नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र असं म्हटलं जातं. सूर्यमालेमध्ये ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या सूर्याच्या भोवती फिरत नाहीत, पण सूर्याच्या भोवती जे दुसरे ग्रह आहेत, लहान ग्रह आहेत, त्या लहान ग्रहांभोवती किंवा छोट्या एखाद्या वस्तूंभोवती फिरतात, त्याला नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र असं मानलं जातं. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. म्हणजे कधी तो काही अंतर लांब जातो आणि पुन्हा जवळ येतो. लंबवर्तुळाकार अशा कक्षेमध्ये फिरत असतो. त्यामुळे ग्रहांच्या एका प्रदक्षिणेच्या दरम्यान त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते. कधी कधी काय होतं, तो ग्रह काय करतो, सूर्यापासून लांब जातो, कधी जवळ येतो. ते आता काय आहे ते आपण पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या या प्रेझेंटेशनमध्ये व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. सूर्यमालेतील अंतर मोजताना खगोलशास्त्रज्ञ साधारणपणे खगोलीय एकक, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किंवा AU असं जे एकक आहे ते वापरतात. एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळजवळ 14,95,98,000 किलोमीटर म्हणजे साधारणतः 9,30,00,000 मैल इतके आहे. याप्रमाणेच गुरुग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 5.2 AU आहे, तर प्लुटोचे सुमारे 38 AU इतके आहे. अंतर मोजण्याचं दुसरे एक परिमाण आहे ते आहे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे 62,240 खगोलीय एकक इतकं त्याचं अंतर आपल्याला दिसते. सूर्य हा सूर्यकुलाचा जनक तारा असून पृथ्वी त्याच्याभोवती एका वर्षामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजे एका जागेवरून पुन्हा त्याच जागेमध्ये सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत येत असताना पृथ्वीला 1 वर्ष लागतं, म्हणजे सुमारे 365 दिवस. सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी आणि सूर्यमालेतील इतर पदार्थ
ग्रह आहेत, उल्का आहेत, लघुग्रह आहेत, धूमकेतू आहे, धूळ आहे, हे सगळे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील इतर वस्तुमानांपैकी 99% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते. सूर्याच्या ऊर्जेमुळेच वनस्पती ज्या आहेत त्या अन्न तयार करू शकतात आणि त्यामुळे इतर प्राणी जे आहेत ते त्या वनस्पतींच्यावर अवलंबून त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी सूर्य आणि मग जे इतर ग्रह आहेत, सर्वात जवळचा आहे तो बुध ग्रह आहे, शुक्र आहे. त्यानंतर या ठिकाणी पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. प्रत्येकाचं स्वरूप हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. प्रत्येकाची कक्षा ठरलेली आहे, त्यामुळे ते एकमेकांना कधी आदळलेले आपल्याला दिसून येत नाहीत. प्रत्येकाचं अंतर हे वेगवेगळं आहे. पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारमानानुसार 5वा ग्रह आहे. पृथ्वी हा सूर्यापासूनचा जर आपण अंतर बघितलं तर तो तिसरा आहे आणि आकार बघितलं तर 5वा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वात मोठा आहे. पृथ्वीला निळा ग्रह असे देखील म्हणतात, कारण तिथे काय आहे, जीवन आहे. अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे. अजून अशा काही पृथ्वी आहेत का, याचा शोध अजून सुरू आहे. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे 453 कोटी वर्षांपूर्वीपासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास 12,756 किलोमीटर एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे 14,95,97,890 किलोमीटर एवढे आहे. पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा एक पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. त्याला पृथ्वीचं परिवलन असे म्हणतात. तसंच पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत काय करते, सूर्याच्या भोवती फिरते. तर स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, 1 दिवस लागतो. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणतः तिला 365 दिवस लागतात. स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, त्याला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हटलं जातं. पृथ्वी आणि तिच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याच्या आसापासून 23.5 अंशांनी कललेली आहे आणि या स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र आहे. म्हणजे काय, तर सूर्याच्या बाजूला जी पृथ्वी आहे ती अगदी अशीच्या अशी उभीच ती काही फिरत नाहीये, तर तिचा अंश काय आहे, 23.5 अंशांनी कललेला आहे. जेव्हा विषुव दिन असतो, म्हणजे 22 जून, 21 जून आणि 22 डिसेंबर या दिवशी काय असते, ती दिवस रात्र समान असतात. काही 6 महिने तिचा जो आस आहे तो सूर्याकडे 6 महिने उत्तरेच्या बाजूला कललेला असतो आणि 6 महिने दक्षिणेच्या बाजूला कललेला असतो. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं म्हणजे कोणत्या वृत्तावर आहे, म्हणजे दक्षिण गोलार्धात आहे की उत्तर गोलार्धात आहे, तर त्यानुसार त्या ठिकाणी उन्हाळा किंवा हिवाळा हा ठरला जातो. जर सूर्याची उष्णता कमी मिळत असेल तर मग काय असेल, तिथे हिवाळा असेल आणि सूर्याची उष्णता ही जास्त प्रमाणात मिळते तिथे उन्हाळा आहे असं आपणास दिसून येईल. पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यासाठी साधारणपणे 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजे सांगितलं की तुम्हाला की सरळ सरळ ती एकाच कक्षा म्हणजे ती लंबवर्तुळाकार जी आहे ती फिरत असते. याच्यामध्ये थोडा जरी फरक पडला असता तर कदाचित पृथ्वीवर ही जीवसृष्टी निर्माण झालीच नसती. पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळे त्याच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळताना दिसतात. दक्षिण ध्रुव असेल तर त्या दक्षिण ध्रुवाकडे जास्त प्रमाणामध्ये चुंबकीय क्षेत्र आहे असं आपणास लक्षात येईल. सूर्यापासून तिसऱ्या ग्रहाला आपण पृथ्वी मानतो. पृथ्वीची मध्य त्रिज्या जी आहे ती 6371 किलोमीटर एवढी आहे. पृथ्वीची विषुववृत्तीय त्रिज्या म्हणजे जो मधला फुगीर भाग जो आहे त्याला विषुववृत्त म्हणायचं. त्याची त्रिज्या जी आहे ती 6378.1 किलोमीटर एवढी आहे. पृथ्वीची ध्रुवीय त्रिज्या 6356.8 किलोमीटर एवढी आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत येऊ नयेत यासाठी पृथ्वीभोवती ओझोन वायूचा थर आहे आणि तो ओझोन वायूचा थर असल्यामुळे सूर्याची जी अतिनील किरणं आहेत ती पृथ्वीवर येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे नाहीतर काय होईल, जर ओझोन वायूचा थर नष्ट झाला तर पृथ्वी सगळी जळून जाईल. पृथ्वीचा आकार हा गोलाकार आहे, परंतु ती अगदी पूर्णपणे गोल नाही. तर पृथ्वी विषुववृत्तावर थोडी फुगीर बनलेली आहे आणि जो ध्रुवीय भाग आहे उत्तर आणि दक्षिणेकडचा त्या भागामध्ये थोडी ती चपटी आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास 12,756 किलोमीटर आहे आणि ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर इतका आहे. या ठिकाणी हा मागचा भाग जो आहे तो अंधारात आहे. हळूहळू ह्या साईडला काय होत आहे, अंधार होतोय बघा. पृथ्वीची स्वतःभोवतीची जी फिरण्याची प्रक्रिया आहे तिला पृथ्वीचं परिवलन असं म्हणतात. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते त्याला स्वतःच्या भोवती फिरते त्याला पृथ्वीचं परिवलन असं म्हणतात. परिवलनामुळे काय होतं, दिवस आणि रात्र होते. म्हणजे जेव्हा सूर्याच्या समोर येते तेव्हा दिवस असतो आणि पाठीमागे जेव्हा जाते तेव्हा रात्र असते. पृथ्वीच्या परिवलनामुळे आणखीन काय झालेलं आहे, तर पृथ्वी ध्रुवाकडे चपटी बनलेली आहे. वरच्या आणि खालच्या बाजूला ती थोडी चपटी बनलेली आहे आणि विषुववृत्तीय भाग जो आहे म्हणजे जो मधला भाग आहे त्या ठिकाणी ती फुगीर बनलेली आहे. आता आपण विषुववृत्त काय आणि सगळं आपण आता अक्षवृत्त आणि विषुववृत्त पाहणारच आहोत. अक्षवृत्त आणि रेखावृत्त. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय झालेलं आहे, पृथ्वीवर केंद्रत्यागी बल निर्माण झालेलं आहे. केंद्रत्यागी बल हे काय आहे, विषुववृत्ताकडे जास्त आणि ध्रुवाकडे कमी आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे, परिभ्रमणामुळे वाऱ्याच्या आणि सागरी प्रवाहाच्या दिशेमध्ये बदल होतो. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटं आणि 4.99 सेकंद लागतात. पृथ्वीचे परिवलन करताना ती ज्या काल्पनिक आसाभोवती फिरते ती आसाभोवती ज्या गतीत फिरते त्या गतीला काय म्हणायचं, अक्षीय गती असं म्हणायचं. म्हणजे ते स्वतःभोवती ज्या आसाभोवती फिरते त्याला काय म्हणायचं, अक्षीय गती. ज्या पृथ्वीवरच्या ज्या काल्पनिक रेषा आहेत, ज्या आडव्या रेषा आहेत त्याला काय म्हणायचं, अक्षीय गती. तसंच पृथ्वीच्या सूर्याभोवतीची फिरण्याची प्रक्रिया जी आहे त्याला परिभ्रमण म्हणायचं. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे काय होतं, एक वर्ष पूर्ण होताच पुन्हा नवीन ऋतू म्हणजे जो आहे तो म्हणजे तोच ऋतू येण्यासाठी 1 वर्षाचा कालखंड लागतो. आता भारतामध्ये 3 ऋतू आहेत पण बाकीच्या ठिकाणी प्रामुख्याने हिवाळा आणि उन्हाळा हे 2च ऋतू आपल्याला दिसून येतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 आणि 1.4 दिवस लागतात. 1/4 दिवस लागतात. पृथ्वी सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेतून फिरते हे मगाशी आपण सांगितलेलंच आहे. त्यालाच अक्षीय गती असं म्हणतात असं आपणास दिसून येईल. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते पण ती समान अशा अक्षाभोवती फिरत नाही, तर ती सुद्धा काय आहे, लंबवर्तुळाकार आहे. म्हणजे कधी ती जवळ येते आणि लांब जाते. मगाशी आपण तुम्हाला दाखवलं होतं त्या चित्रामध्ये किंवा याच्या पुढे पण आपण पाहणार आहोत. आता जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणायचं, त्यावेळी काय होतं,
पृथ्वीचा परिभ्रमणाचा जो वेग आहे तो वाढतो. आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर जाते त्या स्थितीमध्ये काय होतं, परिभ्रमणाचा कक्षेबाहेरील वेग कमी होतो. पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास लागतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस रात्र होतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून आपल्याला पूर्वेकडून सूर्य उगवल्याचा भास होतो. पृथ्वीचा उपग्रह चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीची प्रदक्षिणा घालतो, पण चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तो सुद्धा काय करतो, लंबवर्तुळाकार फिरतो. त्याची पण जे अंतर आहे पृथ्वीपासूनचं चंद्राचं तेही समान नाही, तर ती कधी जवळ येते कधी लांब असते. सूर्य जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा त्याला उपभू स्थिती असं म्हणतात, आणि जेव्हा पृथ्वीपासून लांब असतो तेव्हा त्याला अपभू स्थिती असे म्हणतात. चंद्र देखील स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती फिरतो, पण त्याची अर्धी बाजू जी आहे ती कधीच पृथ्वीच्या समोर दिसत नाही. या ठिकाणी बघा, आता ही जी कक्षा आहे इथं लंबवर्तुळाकार जी पृथ्वी आहे ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. चंद्र काय करतो, स्वतःभोवती फिरतो, पण फिरत असताना स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती फिरतो, पण त्याची एकच बाजू ही पृथ्वीसमोर दिसते. आलं का लक्षात? आणि याचं सुद्धा अंतर काय, आता हे जरी गोलाकार दिसत असलं तर ते लंबवर्तुळाकार आहे. हे जे अंतर आहे ते कमी जास्त होत असतं. पृथ्वीचं सुद्धा अंतर काय आहे, कमी जास्त होताना आपल्याला दिसून येतं. चंद्र हा पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतला 5वा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी आणि चंद्रामधलं अंतर 3,84,403 किलोमीटर असून हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे 30 पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या 1/4 थोडासा जास्त म्हणजे 3,474 किलोमीटर इतका आहे. याचाच अर्थ चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे 2% आहे, तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या 17% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 27.3 दिवसाचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानामुळे दर 29.5 दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होतं. चंद्राने बऱ्याच वर्षापासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण केलेलं आहे, कारण ती पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत असतो, त्यामुळं खूप वेळा काय होतं, पृथ्वीचं संरक्षण होतं असं आपणास दिसून येईल. चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो, पण पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्या ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ 29.5 दिवस लागतात. इतर ग्रहांचे उपग्रह त्या त्या ग्रहांच्या विषुववृत्तावरून फिरतात, पण चंद्र मात्र थोडासा तिरका फिरतो. चंद्र हा ग्रहाच्या प्रमाणात बघितल्यास सूर्यमालेतील सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीवरील समुद्रामध्ये होणारी भरती ओहोटीचे चक्र हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतं. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या चंद्राकडील बाजूवरील पाणी जे आहे, त्या बाजूकडील पाणी जे आहे ते इतर भागांपेक्षा चंद्राकडे जास्त ओढलं जातं. पृथ्वीच्या फिरण्यामुळे हे पाणी किनाऱ्यावर येतं. एका ठिकाणी भरती आलेली असतानाच पृथ्वीच्या चंद्राविरुद्धच्या बाजूला ओहोटी आलेली असते. चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरण्यासाठी त्याला किती वेळ लागतो, 27.3. आणि पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरत असते, पण पृथ्वीला पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी किती वेळ लागतो, 29.5. तर
महिन्यामध्ये पृथ्वीचा महिना आणि चंद्राचा महिना याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 दिवसाचं अंतर दिसून येतं. पण चंद्र हा काय आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्रामुळं काय होतं? पृथ्वीवरचं महत्त्वाचं म्हणजे आहे भरती ओहोटी होते. ज्या भागाकडे पृथ्वीच्या भागाकडे चंद्र जवळ आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला भरती दिसून येते. पाणी ओढलं जातं. कशामुळे? चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. आणि उलट्या बाजूला काय होतं? पाणी जे आहे ते कमी होतं. तिकडे ओहोटी होते आणि चंद्राच्या साईडला आपल्याला काय दिसते? तर भरती आलेली दिसून येते. इथे बघा आपल्याला दाखवलं चंद्राच्या कला ज्या आहेत, आहे की नाही? सूर्य आता कधी कधी काय होतं? चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतच आहे, बरोबर आहे? तो इथून इथेपर्यंत यायला आपल्याला 27 दिवस लागतात, बरोबर आहे ना? मग जेव्हा सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये बरोबर पृथ्वी आलेली असते, त्याचा अंधार पडतो, तेव्हा अमावस्या असते. इथे बरोबर अष्टमीचा असतो काळ. आणि जेव्हा बरोबर दिसते, सगळा उजेड दिसतो आपल्याला चंद्राचा, तेव्हा पौर्णिमा असते. इथे बघा पूर्ण चंद्र दिसतो आपल्याला. इथे काही प्रमाणात झाकलेला गेलेला आहे, इथे काही प्रमाणात उजेड दिसतो. तर अशा पद्धतीनं ज्या चंद्र जो आपल्याला आहे, म्हणजे अष्टमीचा चंद्र वेगळा असतो, त्यानंतर चतुर्थीचा चंद्र वेगळा असतो, तर आणि अमावस्या पौर्णिमा हे आपल्याला ह्या सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या स्थितीमुळे आपल्याला दिसून येतात. जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एका रेषेत येतात, तेव्हा एकाची छाया दुसऱ्यावर पडते. यालाच ग्रहण असं म्हणतात. सूर्यग्रहण अमावस्येच्या आसपास होते व जेव्हा चंद्र, पृथ्वी सूर्याच्या मध्ये येतो, या उलट चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते. जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये येतो, तेव्हा चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेची जवळजवळ 5 अंशाचा कोन करते. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमा अमावस्येला ग्रहण होत नाही. पण ग्रहण होण्यासाठी चंद्र हा पृथ्वी व चंद्राच्या कक्षा यांना एकमेकांना छेदतात तिथं दिसावा लागतो. चंद्र व सूर्याच्या कक्षा पृथ्वीवरून पाहताना बऱ्याच ठिकाणी एकमेकाला छेदताना दिसतात. त्यामुळे खग्रास आणि खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतात. इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे की त्यामुळेच खग्रास किंवा खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळतं. खग्रास सूर्यग्रहण पूर्णपणे चंद्र व सूर्याच्या कक्षा ह्या बऱ्याच ठिकाणी एकमेकाला छेदतात. त्यामुळेच खग्रास अथवा खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळतं. खग्रास सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे झाकला जातो आणि त्याच्या मधलं जे अंतर आहे बघा, इथे आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण जे आहे त्याला कोरोना असं नाव आहे. तो कोरोना वेगळा आणि हा कोरोना वेगळा आहे. इथे तुम्हाला ग्रहण दाखवलेले आहेत बघा. इथे पृथ्वी आल्यानंतर काय होतं? सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो आणि त्यामुळं चंद्राची सावली आपल्याला तो जो भाग आहे तो दिसत नाही, कडेचा साईडचा भाग दिसतो, तेव्हा सूर्यग्रहण झालेलं असतं. आणि काय होतं? कधी कधी उलट होतं. कधी कधी पृथ्वी फिरत फिरत त्यांच्यामध्ये येते आणि त्यामुळं त्याची सावली आपल्याला चंद्रावर पडलेली दिसते. तर अशा पद्धतीने चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आपल्याला झालेलं दिसून येतं. इथे बघा चंद्राच्या कला सांगितलेल्या आहेत. चंद्रकोर जे आहे ह्याचे ईदच्या वेळी वगैरे चंद्रच्या हे बघतात, चंद्रकोर बघतात बघा, आहे की नाही? अष्टमीच्या वेळी अर्धा दिसतो, पौर्णिमेच्या वेळी, अमावस्येच्या वेळी. पृथ्वी ही गोल आहे, पण आता नेमकं स्थान आपल्याला कसं ओळखायचं? पृथ्वीवर नेमकं कुठल्या ठिकाणी काय आहे? म्हणून पृथ्वीवर ह्या काल्पनिक रेषा आखल्या गेलेल्या आहेत. हा वर जो आहे तो उत्तर ध्रुव आहे, खालच्या साईडला जे बरोबर टोक आहे तो दक्षिण ध्रुव आहे आणि ह्या ज्या काल्पनिक रेषा आहेत, ह्या ज्या वर उभ्या रेषा आहेत त्याला म्हणायचं अक्षवृत्त आणि ज्या आडव्या आहेत त्याला म्हणायचं रेखावृत्त. ही जी अक्षवृत्त आहेत
ती 360 आहे. बरोबर गोल पूर्ण होतो 360 मध्ये. इथे बरोबर 90 डिग्रीज, बरोबर पुढे 180 डिग्रीज. आलं का लक्षात? आणि ह्याच्या बरोबर मध्यावरून जे गेलेलं आहे ते आहे विषुववृत्त. विषुववृत्तीय भागामध्ये काय असतं? प्रकाशाचं प्रमाण, सूर्याचं प्रमाण जास्ती असतं. त्यामुळे इथे हा जो भाग आहे हा उष्णकटिबंधीय भाग आहे. खालचा जो दक्षिण ध्रुवाकडचा भाग आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी तर अजिबात सूर्य पोचतच नाहीये. काही ठिकाणी मग आपल्याला 6 महिने सूर्य दिसतो, अगदी संधी प्रकाश दिसतो आणि 6 महिने अजिबात दिसत नाही. इथे सुद्धा आपल्याला बर्फाचं प्रमाण जे आहे ते ध्रुवीय प्रदेशामध्ये जास्त दिसून येतं. हे जे अक्षवृत्त आहे ती किती आहेत? एक पहिलं जे मधलं जे आहे ते विषुववृत्त आहे, त्याच्यावर 80, 90 आणि खाली 90 असे 90 आणि 90 किती? 80 आणि मधलं हे 1 असे 181 अक्षवृत्त आपल्याला दिसून येतात. इथे तुम्हाला दिलेले आहेत बघा. याची सुद्धा डिग्रीज दिलेले आहेत तुम्हाला. साऊथ पोल 90 डिग्रीज वर आहे, नॉर्थ साऊथ आहे, नॉर्थ आहे आणि ह्याचे सुद्धा डिग्रीज आहेत बघा. शून्य अक्षवृत्त जो आहे तो ग्रीनिश मधून गेलेलं जे आहे ते शून्य मूळ अक्षवृत्त मानलेलं आहे. आणि मग यानुसार प्रत्येकाचं स्थान काय आहे, प्रत्येक छटाचं स्थान काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मोजणं सोपं जातं. ह्या काल्पनिक रेषा आहेत. भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचं स्थान दर्शवण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग केला जातो. अक्षवृत्त जी आहे ती पूर्व पश्चिम कल्पलेली आहेत, पूर्व पश्चिम आहेत, अशी आडवी आहेत. आणि रेखावृत्त जी आहे ती दक्षिणोत्तर, वर खाली, वरून खालपर्यंत अशी ती आडवी उभी आहेत आणि ही कल्पलेली आहेत. अक्षांश आणि रेखांश या पृथ्वीवरील काल्पनिक रेषा आहेत. त्याचा उपयोग कशासाठी होतो? भौगोलिक स्थान निश्चितीसाठी होतो. अक्षांश पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवापासून सारख्या अंतरावर कल्पलेल्या पूर्व पश्चिम वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. हे बरोबर मधून जे गेलेलं आहे काल्पनिक, ह्याला म्हणायचं विषुववृत्त. या वृत्तामुळे काय होतं? तर पृथ्वीचे दोन समान भाग होतात. जो खालचा भाग आहे तो दक्षिण गोलार्ध, वरचा आहे तो उत्तर. इथून पुन्हा तुम्हाला सांगते 90 ह्या ज्या हे आहेत अक्षवृत्त आहेत ही 90 आणि मधून जे आहे ते 1 असे 181 आपल्याला अक्षांश दिसून येतात. रेखांश जे आहेत दोन ध्रुव आहेत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, यांना जोडणारी जी उभी अशी वृत्त आहेत त्यांना रेखावृत्त असं म्हणतात. ती काय आहेत? ही समोरासमोरची रेखावृत्त एकमेकांना काय होतात? म्हणजे समान आहेत, ते समोर आहेत आणि ती अक्षवृत्तांना काय होतात? काटकोनात छेदतात. म्हणजे समजा ही जी अक्षवृत्त गेली असतील मधून तर ती किती आहेत? बरोबर 90 डिग्रीज मध्ये एकमेकांना छेदतात. अक्षवृत्त. लंडन मधील ग्रीनिच वेधशाळेतून रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त किंवा शून्य रेखावृत्त म्हणतात आणि एकूण रेखांश जे आहेत 360 आहेत. एक लक्षात घ्या. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे? हा विषुववृत्तीय जो भाग आहे हा उष्णकटिबंधाचा मानला जातो. हा मधला समशीतोष्ण कटिबंधाचा आहे आणि ध्रुवीय कडचा भाग जो आहे तो शीतकटिबंधाचा आहे असं आपणास दिसून. तापमानाचे विविध पट्टे ह्यामुळे पडलेले आहे. ही वृत्तजाळी आहे काल्पनिक, लक्षात येईल आपल्याला. हा उत्तर ध्रुव आहे, हा खाली दक्षिण ध्रुव. दक्षिण ध्रुवावर तुम्हाला बघा जास्तीत जास्त बर्फच दिसून येईल. हिमनग आहेत आणि अलीकडे संशोधक जे चिंता व्यक्त करतात ना की इथले हिमनग जर वितळले तर काय होईल? पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण वाढेल आणि मग सगळी पृथ्वी जी आहे ती पाण्यामध्ये बुडून जाईल असं भाकीत ते व्यक्त करतात. हा ध्रुवीय भाग जो आहे हा ध्रुवीय भाग हा वरून त्या ठिकाणी टिपलेला आहे. ही वृत्तजाळी आहे. पृथ्वी गोल आहे पण आता ह्या सपाट भागावर काय केलेलं आहे? नकाशा या ठिकाणी तयार केलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. ही रेखावृत्त जाळीच आहे. त्यानंतर आपल्याला दिशा ज्या आहेत लक्षात घ्या. जर पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं तर जी पाठीमागची दिशा येईल ती येईल पश्चिम. त्यानंतर जो उजवा हात आहे ती आहे
उजवा हात जो येईल त्या ठिकाणी आपण समोर तोंड करून उभारल्यानंतर उजवीकडची जी दिशा येईल ती येईल दक्षिण, डावीकडची येईल उत्तर. पूर्व आणि दक्षिणेच्या दरम्यान आग्नेय दिशा आहे. पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये नैऋत्य दिशा आहे. पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये वायव्य दिशा आहे आणि पूर्व आणि उत्तरच्या दरम्यान ईशान्य दिशा आहे. पण आपण लक्षात कसं ठेवायचं आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आग्नेय, पूर्व आणि दक्षिणच्या दरम्यान हे लक्षात ठेवायचं. आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. पावसामध्ये काय होतं? नैऋत्य मोसमी वारे वाहतात आणि ते समुद्रावरून आल्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त असतं. नंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये काय होतं? हे वारे जे आहेत ते इकडून वाहतात, ईशान्येकडून वाहतात. पण ते जमिनीवरून वाहिल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येईल.